लाडक्या बहिणींची संख्या अजूनही 2,30,00,000हून अधिक आहे असं वक्तव्य महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी केलंय। कुठल्यातरी फेक पोर्टलला खोटी माहिती दिलेली आहे, या फेक पोर्टलने ही माहिती दिली आहे असाही आरोप त्यांनी केलाय। मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाबाबत जनतेला सांगावं, नेमका काय निर्णय घेतलाय ते स्पष्ट करून सांगितलं पाहिजे असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय। नागपुरात शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचं चिंतन शिबिर होणार आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी शिबिर स्थळाची पाहणी केली, बैठकीसंदर्भातील आसन व्यवस्थेचा आढावा घेतला। शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना टोला लगावलाय। पंचनामे मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा आहेत, देवाभाऊंनी याकडे जास्त लक्ष द्यावं असं म्हणत फडणवीसांना टोला लगावलाय। पंचाहत्तरीनंतर थांबलो नाही, त्यामुळे मोदींना थांबा असं बोलू शकत नाही। पंतप्रधान मोदींबद्दल शरद पवारांनी हे वक्तव्य केलंय। राहुल गांधींची आज पत्रकार परिषद पार पडली। खासदार राहुल नवा दावा केलाय, अनेक ठिकाणी न सांगताच मतदारांची नावं कापली असं म्हणत देशभरातील विविध मतदारसंघातील तपशील त्यांनी सादर केलाय। आयोगानं सीआयडीच्या मागणीकडे दुर्लक्ष केले असं म्हणत मतचोरीबाबत आयोग गप्प का असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केलाय। मुख्य निवडणूक आयुक्त मतचोरांची पाठराखण करतायत असा आरोप खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलाय। ठाकरे गटाकडून मीनाताई ठाकरे पुतळ्याची डागडुजी केली जाणार आहे। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला पॉलिश करण्यात येईल। पुतळ्याच्या आजूबाजूला मंडप उभारून पुतळा झाकला जाणार आहे। पालिकेकडे नूतनीकरण करण्याची परवानगी मिळाली की नूतनीकरणाचं काम सुरू होणार अशी माहिती समोर आली आहे। वनमंत्री गणेश नाईकांचा आज वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात जनता दरबार पार पडला। यावेळेस नवी मुंबईतील प्रशासन आता गतिमान होत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कृत्याची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे। इमारती पाडण्याच्या मनपाच्या नोटिसा कोणत्या अधिकारात रोखल्या असा सवाल उच्च न्यायालयानं एकनाथ शिंदे यांना विचारला आहे। पालकमंत्री संजय शिरसाट पैठण दौऱ्यावर असून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी ते करतायत। नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद देखील त्यांनी साधलाय। हैदराबाद गॅझेटियरमध्ये शासन निर्णयावर गोलमेज परिषदेचं आयोजन केले गेले। या निर्णयाचं मराठ्यांच्या आरक्षणाचे सर्व प्रश्न सुटलेत का या विषयावर मराठा आरक्षणाचे अभ्यासक चर्चा करणार आहेत। पैठणचे आमदार विलास भुमरे यांच्याकडे प्रभारी जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी शिवसेनेकडून सोपवण्यात आली आहे। पैठण, फुलंब्री, सिल्लोड मतदारसंघाच्या पूर्वीच्या जिल्हाप्रमुखांनी बंडखोरी केल्यानं त्यांना निलंबित केले गेले। त्यामुळे विधानसभा निवडणुकीपासून हे पद रिक्त होतं। विजय वडेट्टीवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले। महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत द्यावी अशी मागणी त्यांनी या पत्रातून केली आहे। त्रिभाषा सूत्र समितीची वेबसाईट 15 दिवसात तयार करणार। वेबसाईट माध्यमातून जनतेचा कौल घेणार अशी माहिती समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी दिली आहे। मनसेसोबत युतीचा निर्णय आम्ही घेऊ, तुम्ही तयारीला लागा असं आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेत। तर गेलेले परत आले तरी उमेदवारी मिळणार नाही, भूलथापांना बळी पडू नका अशा सूचनाही उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्यात। शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत, तर शरद पवारांचा हा 2 दिवसांचा कोल्हापूर दौरा असणार आहे।
सांगली महापालिका शहरातल्या रस्त्यातील खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। भाजपाच्या नगरसेवकांसह नागरिकांनी मिळून रस्त्यावर झाडे लावून पालिका प्रशासनाचा निषेध नोंदवलाय। बुलढाण्यामध्ये उच्च शिक्षित तरुणांनी चहा, वडापाव, फळांची दुकानं थाटून सरकारविरोधात संताप व्यक्त केला। चिखलीमध्ये युवक काँग्रेसतर्फे अनोखं आंदोलन करण्यात आलं। भंडारा जिल्हा दौऱ्यादरम्यान रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसची आढावा बैठक घेतली। सार्वजनिक वाचनालय भंडारा येथे ही बैठक पार पडली। गोंदिया येथील जलाराम लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभागाची आढावा बैठक पार पडली। राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली। भाजपा युवा मोर्चाकडून भाजपा युवा रनचं आयोजन केलं गेलं। मुंबईतील कोस्टल रोडवर 21 सप्टेंबरला नमो युवा रन आयोजित करण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नमो युवा रनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत। मालेगाव येथे बेकायदेशीररित्या 3977 अर्जदार लाभार्थींना जन्म प्रमाणपत्र देण्यात आलं। या प्रकरणी किरीट सोमय्यांकडून घुसखोरांना दणका देण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मस्कऱ्या गणपतीचं दर्शन घेतलं। नागपूरच्या राजे भोसले कुटुंबियांकडून दरवर्षी पितृपक्षात मस्कऱ्या गणपतीची स्थापना करण्यात येते, तर यंदा मस्कऱ्या गणपतीचे हे 238वे वर्ष आहे।